नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत. मी गणेश आपल्यासोबत. गेल्या 13 दिवसापासून पंढरपूर येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य शासनाने या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे भूम तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने भूम ते धाराशिव जाणारा महामार्ग काही काळ रोखून धरून आंदोलन केले. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच पंढरपूर येथे बसलेल्या धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. आंदोलन कार्यकर्ते राज्य सरकार विरुद्ध आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते कशा प्रकारे आपणच पहा. सध्याच्या सरकारने आपल्याला पूर्णपणे फसवलेलं आहे. पहिला प्रथम 1997 साली महादेव जानकर साहेबांनी दिल्ली या ठिकाणी एसटी आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर 2014 साली पंढरपूर या बारामती या ठिकाणी धनगर समाजाचे बांधव या ठिकाणी बसले होते आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सध्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. बांधवांना आतापर्यंत आपल्याला आरक्षण काय मिळालेलं नाही आणि धनगर समाज बांधव आहे पंढरपूर या ठिकाणी 14 दिवस झाले कर्जदार सोडून आपल्या समाजासाठी बांधव त्या ठिकाणी जगत आहे आणि कुठलाही सरकार त्या ठिकाणी दखल घेत नाही. दखल न त्याच्यामुळं आजही आपलं सरकार धनगर समाजाला कंडिशन पाहायला त्यासाठी त्यांनी या सरकारी चालू सरकारने तात्काळ करावी आणि नाही केली बांधव नाही. महाराष्ट्रामध्ये 2 नंबर समाजाचा संख्येचा धनगर समाज आहे. बांधवांनो, हा धनगर समाज बांधव तरी नेमका आहे तरी खोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने टाकी आणि प्लॉट पण चालू दिली. बांधवांनो, यासाठी त्या समाजाने त्या शासनकर्त्यांनी कसली वेळ न लावता आमच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करावा आणि आम्हाला अंमलबजावणी तात्काळ करावी अशी आम्ही समाजाच्या वतीनं या ठिकाणी सरकारला मागणी करतो.